महायुती समर्थक आमदार असूनही प्रचारासाठी बोलावलं नाही। अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी हे स्पष्ट केलंय। माझा कुठलाही मोठा पक्ष जातीय वोट बँक नाही, त्यामुळे बेरजेच्या गणितामध्ये आपल्याला मोजलं जात नाही। माझ्या पाठिंब्याने भाजपसह इतर पक्षांना फार फरक पडत नसेल। दुसरीकडे काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी भेट घेतलेली आहे। उमेदवारी अर्ज भरण्याआधी धानोरकरांनी जोरगेवारांची भेट घेतली आहे। प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, ठिकठिकाणी प्रचार सुरू आहे, महायुतीचे मेळावे सुरू आहे, परंतु आपण घरी बसून स्वयंपाक करताय काय सांगा? अत्यंत शांत आणि निवांत आहे। प्रचार आणि निवडणूक जरी सुरू असली तरी पण मला काही कोणत्याही पक्षाकडून अजून त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी काही निरोप नाहीये। अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी ही लोकसभा आहे। या लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार आहेत सुधीर मुनगंटीवार, काही निरोप कारण की आपण महायुतीमध्ये नाही, अजूनपर्यंत महायुतीच्या उमेदवारांकडनं काही असा निरोप आलेला नाही आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, चंद्रकांत बावनकुळे साहेब ज्या दिवशी फॉर्म भरायला आले होते त्या दिवशी त्यांचा फोन होता, पण तो अगदी ऐन वेळेवर शेवटच्या क्षणी त्यांचा फोन असल्यामुळे मला काही बोलता आलं नाही। पण तो असा काही निरोप कुणाकडूनही नाही आहे। माझं मत कुणाला द्यायचं हा एक ज्याचा त्याचा असतो, ते काही सांगायचं नसतं, त्याच्यामुळे मी माझं मतदान करणार आहे। अशी चर्चा प्रतिभा धानोरकर यांनी आपली भेट घेतली। प्रतिभा धानोरकरला आपलं समर्थन राहणार नाही। प्रतिभाताई वहिनी ज्या आल्या घरी, धानोरकर कुटुंबियांशी माझा नेहमी गेल्या अनेक वर्षापासूनचा स्नेह राहिला, संबंध राहिला। बाळूभाऊ माझे मित्र होते, ते आमदार व्हायच्या अगोदरपासून त्यांची माझी मैत्री होती आणि त्यांना एकदा घरी यायचं होतं। कुठे दुःखद घटना घडली तर एक आप्तसौख्यांच्या घरी जात असते, त्या भावनेतून त्या घरी आल्या होत्या, अम्माचा आशीर्वाद घेण्याकरता आल्या होत्या। निलेश दहाड, TV9 मराठी, चंद्रपूर।